म्हणून इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या लेक्चर्समध्ये पुन्हा स्वागत आहे आणि हे लेक्चर नंबर 30 आहे आणि आपण डबल इंटिग्रल वर आमची चर्चा सुरू ठेवू आणि आज विशेषतः आपण डबल इंटिग्रलच्या काही ॲप्लिकेशन बाबत बोलत आहे। तर समस्या क्रमांक 1 ने सुरुवात करू जिथे आपल्याला क्षेत्र मिळेल। म्हणून येथे डबल इंटिग्रल वापरणार याद्वारे बंद क्षेत्राचे क्षेत्रफळ शोधा। पॅराबोला y हे x स्क्वेअरच्या इक्वल आहे आणि y हे x च्या इक्वल आहे म्हणून आपल्याकडे येथे दोन कर्व आहेत। एक म्हणजे पॅराबोला y हे x स्क्वेअरच्या इक्वल आहे आणि दुसरी एक सरळ लाईन y ही x च्या इक्वल आहे। त्यामुळे येथील क्षेत्र या दोन कर्वने व्यापलेले आहे। आपल्याला डबल इंटिग्रल वापरून शोधायचे आहे आणि यावर आधीच्या लेक्चरमध्ये चर्चा केली होती। हे आपण सहजतेने करू शकतो। या क्षेत्रात फक्त फंक्शन एक किंवा कॉन्स्टंट फंक्शन एक इंटिग्रेट करा आणि मग आपण या दोन कर्वनी बाउंडेड प्रदेशाचे क्षेत्रफळ मिळवू शकतो। तर तंतोतंत आपल्याकडे हे दोन कर्व y हे x या लाईनच्या इक्वल आहेत आणि हा y हा पॅराबोला x स्क्वेअरच्या इक्वल आहे आणि मग आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट मिळवायचा आहे जो या प्रकरणात अगदी सोपा आहे। म्हणून आपल्याकडे y x स्क्वेअरच्या इक्वल आहे आणि y हे x या दोन कर्वच्या इक्वल आहे। तर y हे x च्या इक्वल जे x स्क्वेअरच्या इक्वल आहे आणि हे आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट देईल। तर x स्क्वेअर आणि मायनस x हे शून्याच्या इक्वल आहे तर आपल्याला x हे 0 च्या इक्वल मिळेल आणि x हे एक दोन पॉइंट्स मिळतील आणि अनुरूप y अर्थातच आपण सहज मिळवू शकतो। म्हणून येथे x म्हणजे शून्याच्या इक्वल हा पॉइंट आहे जिथे आपल्याकडे x 0 आणि y 0 आहे। आमच्याकडे दुसरा पॉइंट आहे जिथे ॲक्सिस 0 आणि y माफ करा x 1 आहे आणि y 1 आहे। तर हे दोन पॉइंट आहेत आणि आता आम्ही या क्षेत्राच्या क्षेत्रफळाची कम्प्यूट करू या दोन कर्वनी बंद केलेले। म्हणून आपल्याला आता लिमिटेस शोधण्याची गरज आहे। म्हणून इंटिग्रल ची लिमिट येथे आपल्याकडे शक्यता आहे की आपण पहिले x च्या दिशेने आणि नंतर y च्या दिशेने घेतले तरी काही फरक पडत नाही। म्हणून आता आपण उदाहरणाच्या दिशेने जाऊ y पहिले आणि नंतर x ची दिशा म्हणून y च्या दिशेने आपल्याकडे या कर्वपासून त्या कर्वपर्यंत लिमिट्स आहेत आणि या लाईन x वरून शून्याच्या इक्वल ते x 1 च्या इक्वल असतील या सर्व जोडलेल्या क्षेत्रफळातून जाण्यासाठी। तर येथे हे कर्व आहे y हे x स्क्वेअरच्या इक्वल आहे जेथे आणि वरील येथे y हे x च्या इक्वल आहे म्हणून y च्या दिशेने आपण या कर्वतून प्रवेश करत आहोत। x इक्वल y आहे x स्क्वेअरच्या इक्वल सोडत आहे या कर्व y द्वारे हे क्षेत्र x सरळ लाईनच्या इक्वलचे आहे म्हणून येथे y ची लिमिट असेल y हे x स्क्वेअर ते y हे x च्या इक्वल आहे आणि अशा लाईन x वरून हलवत आहेत 0 ते x 1 च्या इक्वल आहे। तर हे इंटिग्रल आम्हाला मधील इंटिग्रलचे क्षेत्रफळ देईल या दोन कर्वने बाउंडेड क्षेत्र। म्हणून आता आपल्याला फक्त हे इंटिग्रल कम्प्यूट करणे आवश्यक आहे जे आपल्याला या दोन कर्व व्यापलेल्या क्षेत्राचे क्षेत्रफळ देईल। म्हणून येथे बाहेरील आपण 0 ते 1 ठेवतो आणि आतील बाजू y च्या संदर्भात त्यामुळे आपल्याला y मिळेल आणि नंतर लिमिट x स्क्वेअर ते x आणि नंतर आपल्याकडे येथे dx आहे। तर हे 0 ते 1 असेल आणि y वर लिमिट x आहे आणि खालची लिमिट x स्क्वेअर आहे तर x मायनस x स्क्वेअर आणि मग आमच्याकडे येथे dx आहे आणि आता आपण पुन्हा सिंगल इंटिग्रल इंटिग्रेट करू शकतो त्यामुळे इथे आपल्याला x स्क्वेअर 2 मिळतील आणि x क्यूब बाय 3 आणि लिमिट 0 ते 1 असेल। म्हणून येथे ही वरील लिमिट सबस्टिट्यूटिंग करणार कमी लिमिट तरीही हे 0 करेल म्हणून लिमिट घातल्यावर आपल्याकडे 1 2 आहे आणि हे -3 1 तर हे आम्हाला 1 6 देईल। हे या पॅराबोलाने बाउंडेड क्षेत्राचे क्षेत्रफळ आहे आणि सरळ लाईन y हे x च्या इक्वल आहे।
तर या इंटिग्रलचे उत्तर आहे. त्यामुळे आणखी पैकी उदाहरण घ्या. थोडे अधिक क्लिष्ट आहे म्हणून येथे आपल्याकडे y ऐवजी x च्या इक्वल आहे. उदाहरणार्थ y हे x प्लस 2 लाईनच्या इक्वल आहे. म्हणून या प्रकरणात पुन्हा आपल्याकडे एक पॅराबोला आहे आणि नंतर y ऐवजी लाईन इक्वल आहे. x आपल्याकडे y हे x प्लसच्या इक्वल आहे. तर ही परिस्थिती आहे. आपल्याकडे हे y हे x प्लस 2 लाईनच्या इक्वल आहे. म्हणून जेव्हा x 0 असेल तेव्हा येथे अडथळा येईल. y व्हॅल्यू 2 आहे आणि जेव्हा x 1 मायनस असेल हे येथे 1 आहे. त्यामुळे इंटरसेक्शनचा हा पॉइंट पुन्हा y म्हणजे x स्क्वेअरच्या इक्वल आहे आणि y इक्वल x प्लस 2 इतका आहे. म्हणून आपण हे इक्वेशन x सोडवून मिळवू शकतो. स्क्वेअर x प्लस 2 किंवा x च्या इक्वल आहे. स्क्वेअर मायनस x इक्वल 2 म्हणजे 0. तर हे आम्हाला देईल x मायनस 2 आणि x प्लस 1 हे 0 च्या इक्वल आहे. त्यामुळे x हे मायनस 1 आणि x इक्वल 2 इतके आहे. त्यामुळे आता हे 2 पॉइंट्स असतील. इंटरसेक्शनचे हे 2 कर्वज तंतोतंत हे 1 आहेत. दुसरे 1 या पॉइंटवर येथे. म्हणून जेव्हा येथे x असेल तर y 4 आणि 2 होईल. स्वल्पविराम 4 हा पॉइंट आहे आणि मग मायनस 1 आणि 1 हा पॉइंट येथे आहे आणि आम्ही या 2 कर्वज बाउंडेड या क्षेत्रफळ कम्प्यूट करत आहोत. आता पुन्हा तीच कल्पना की y च्या दिशेने आपण नेहमी या कर्वतून या लाईनकडे जात असतो आणि x च्या दिशेने पुढे जात असतो. तर हे y च्या दिशेने आहे जे नेहमी या कर्वतून y च्या इक्वल असते. x स्क्वेअर ते y म्हणजे x प्लस 2 च्या इक्वल आहे आणि नंतर ही लाईन पुढे जाईल. या x मधून मायनस 1 ते 1 च्या इक्वल 2 आहे. तर हे क्षेत्रफळ या 2 कर्वनी बाउंडेड आहेत. आम्ही या इंटिग्रल कम्प्यूट करू. इंटिग्रल 1 असेल आणि मग आमच्याकडे dy dx आहे. आतील इंटिग्रल y च्या लिमिट्स y च्या संदर्भात पासून हे y x स्क्वेअर ते y इक्वल x प्लस 2 पॅराबोला आहे. लाईनपासून लाईनपर्यंत या पॅराबोलापासून त्या लाईनपर्यंत. आणि आता x साठी चर्चा केल्याप्रमाणे आम्ही मायनस 1 2 2 मायनस 1 ते 2 घेऊ जे आपण सहज इंटिग्रेट करू शकतो आणि नंतर आपल्याला क्षेत्रफळ मिळेल. या 2 कर्वनी बंद केलेले. म्हणून एक इंटिग्रल आहे ज्याचे आम्हाला क्षेत्रफळ मिळवण्यासाठी आता मूल्यांकन करायचे आहे. तर आपण ते करूया जेणेकरून येथे आपल्याकडे मायनस 1 ते 1 बाह्य इंटिग्रल आहे आणि y च्या संदर्भात आतील साठी म्हणून आमच्याकडे फक्त y आहे आणि नंतर येथे x स्क्वेअर ते x प्लस 2 आणि dx जे मायनस 1 ते 2 असेल आणि हे y पहिले वक्स प्लस 2 आणि नंतर मायनस x स्क्वेअर dx. त्यामुळे आता आपण इंटिग्रेट करू शकतो. तर इथे आपल्याकडे x स्क्वेअर बाय 2 प्लस हे 2x आहेत आणि हे x क्यूब 3 ने मायनस करा आणि लिमिट मायनस 1 ते 2 असेल. म्हणून येथे आता आपण वरची लिमिट आणि प्रत्येकाची खालची लिमिट घालू शकतो. येथे म्हणजे आपल्याकडे x स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1 बाय 2 आणि हा x I x स्क्वेअर म्हणून 4 आणि नंतर मायनस 1 म्हणजे त्याचे मायनस 3 म्हणजे आपल्याकडे मायनस 3 बाय 2 आहे प्लस 2 आणि नंतर x स्क्वेअर 2 तर x स्क्वेअर 4 आणि नंतर देईल. क्षमस्व ते आधीच इंटिग्रल आहे. आम्ही फक्त व्हॅल्यू टाकत आहोत. म्हणून जेव्हा आम्ही येथे उच्च लिमिट घालतो म्हणजे हे 2 आणि नंतर मायनस 1 असेल तर हे 3 होतील आणि मायनस 1 बाय 3 आहे आणि आमच्याकडे हे 8 आणि प्लस पुन्हा हे आहे जोडले जाईल कारण हे मायनस 1 आहे पॉवर वजा 3 पुन्हा मायनस होतील. तर इथे आपल्याला 3 बाय 2 आणि प्लस हे 6 आणि मायनस 3 मिळतील. याचा अर्थ 3 बाय 2 आणि प्लस 3 आहे आणि 6 प्लस 3 9 बाय 2 आहे. त्यामुळे या 2 कर्वज व्यापलेले हे क्षेत्र आता 9 बाय 2 आहे. त्यामुळे जे तिथेही लिहिले आहे. तर आता आम्ही त्या क्षेत्रासाठी आणखी
एक उदाहरण घेऊ जिथे आपल्याला पुन्हा डबल इंटिग्रल वापरायचे आहे आणि कर्वने बाउंडेड क्षेत्रफळ निश्चित करा x y हे 2 च्या इक्वल आहे। तर आता आपल्याकडे 3 कर्व्हज आहेत x y हे 2 च्या इक्वल आहेत आणि y हा x च्या इक्वल आहे जो स्क्वेअरच्या बाय 4 आहे आणि y हे 4 च्या इक्वल आहे च्या पॅरलल लाईन आहे x ॲक्सिस आहे। तर या सर्व कर्व्हजचे आलेख बघूया म्हणजे आपल्याकडे येथे आहे y 4 च्या इक्वल आहे ही एक सरळ लाईन आहे। आमच्याकडे हा पॅराबोला पुन्हा आहे y हे x च्या इक्वल आहे जे स्क्वेअर बाय 4 आणि मग आमच्याकडे आहे x y हे 2 च्या इक्वल आहेत म्हणून येथे एक शून्याजवळ येत असताना हे इन्फिनिटीकडे जाईल आणि जेव्हा x आहे x जाईल हे y शून्यावर जाईल जेव्हा x इन्फिनिटीकडे जात आहे म्हणून आपल्याकडे हे आहे येथे कर्व x y च्या इक्वल आहे हे x y म्हणजे 2 च्या इक्वल आहे आणि मग आमच्याकडे आहे y च्या इक्वल आहे x हे स्क्वेअर बाय 4 आहे आणि ही सरळ लाईन आहे y हे 4 च्या इक्वल आहे म्हणून हे 3 कर्व आहे आणि हे क्षेत्रफळ बाउंडेड आहे हे 3 कर्व आहे हे तंतोतंत येथे असेल तर हे क्षेत्रफळ आहे जे आपण आता कम्प्यूट करणार आहोत डबल इंटिग्रल च्या मदतीने म्हणून या मध्ये आम्हाला x ॲक्सिसतून पहिले जाण्याची शक्यता आहे आणि नंतर y ॲक्सिस किंवा इतर मार्गाने परंतु या प्रकरणात आहे जर आपण प्रथम x ॲक्सिस पाहूया तर या दिशेने जर आपण x च्या दिशेने मध्ये पहिले इंटिग्रल घेतले आहे काय होईल आपण या कर्व्हतून जात आहोत जे x y आहे ते या कर्व्हच्या 2 बरोबर आहे जे y हे x बाय 4 च्या इक्वल आहे आणि या दिशेने आपण जाऊ y या पॉइंटपासून जे आपण आता कम्प्यूट करू येथे इंटरसेक्शन काय आहे 2y हे 4 च्या इक्वल आहे जे आधीच दिले आहे परंतु जर आपण प्रथम x च्या दिशेने निराकरण केले जर आपण प्रथम x च्या दिशेने निराकरण केले तर समस्या असेल जे या कर्व्हतून लाईनकडे नेहमी जात आहे पण या पॉइंटपर्यंत याच्या पुढे जाईल या पॅराबोलातून जात असेल y हा x च्या इक्वल आहे त्या लाईनला 4 म्हणजे आपल्याला हे इंटिग्रल खंडित करावे लागेल 2 क्षेत्रफळांपैकी एक हा एक असेल आणि हा दुसरा असेल त्यामुळे सरळ आहे आम्ही घेतल्यास प्रथम x च्या संदर्भात ते सोपे होईल कारण आम्हाला डोमेन खंडित करण्याची गरज नाही त्या बाबतीत आम्ही या कर्व्हतून या कर्व्हत नेहमी आणि y च्या दिशेने या पॉइंट पासून त्या पॉइंटकडे जाऊ म्हणून आपल्याला या च्या इंटरसेक्शनच्या पॉइंट कम्प्यूट करणे आवश्यक आहे x y हे 2 च्या इक्वल आहे म्हणून x y हे 2 च्या इक्वल आहे आणि दुसरे एक म्हणजे y हे x च्या इक्वल स्क्वेअर बाय 4 आहे म्हणून येथे आपण y चे व्हॅल्यू तिथून सबस्टिट्यूट करतो त्याचे 2 पेक्षा जास्त x च 2 जास्त x हे बाय 4 च्या इक्वल आहे आणि येथून आपण मिळवू शकतो तो x केवळ 2 असेल म्हणून हा पॉइंट येथे तंतोतंत x च 2 च्या इक्वल आहे आणि y द्वारे दिले जाईल म्हणजे हे x 2 च्या इक्वल आहे आणि y 2 पेक्षा जास्त x y 2 पेक्षा जास्त x आहे म्हणजे याचा अर्थ 1 म्हणजे येथे y 1 आहे म्हणून हा पॉइंट येथे y 1 आहे आणि ती लाईन येथे y 4 आहे त्यामुळे y च्या दिशेने आपण 1 ते 4 आणि x ची दिशा आपण येथून जाऊ x y म्हणजे 2 ते y म्हणजे x च्या इक्वल स्क्वेअर बाय 4 तर हे इंटिग्रल लिहू x च्या संदर्भात आतील आणि याच्या संदर्भात बाहेरील बाजूला आहे y म्हणून आतील 1 यावरून हलत आहे x y म्हणजे 2 च्या इक्वल आहे x हे 2 ओव्हर y आहे आणि त्यांची वरची बाउंड्री असेल या x ने दिलेले स्क्वेअर इक्वल आहे x स्क्वेअर च्या इक्वल आहे जे 4y च्या इक्वल आहे याचा अर्थ ॲक्सिस 2 वर्गमूळ y तर इथे 2 स्क्वेअर रूट y आणि y साठी आम्ही 1 ते 4 पर्यंत जाऊ जेणेकरून ते क्षेत्रफळ असेल या 3 कर्व्हज ने बाउंडेड आहे आम्ही हे इंटिग्रल कम्प्यूट करू शकतो म्हणून ते करू म्हणून येथे हे आपल्याला हवे असलेले
इंटिग्रल आहे। आता आतील बाजूस कम्प्यूट करा म्हणून आम्ही बाह्य 1 y1/4 च्या इक्वल आहे। आतील एकासाठी आधी x च्या संदर्भात म्हणजे आपल्याकडे x आहे आणि नंतर आम्ही लिमिट ठेवू जेणेकरून वरची लिमिट 2 स्क्वेअर रूट y आहे वजा मायनस ओव्हर y म्हणून 2 स्क्वेअर रूट y मायनस 2 ओव्हर y आणि dy म्हणून आम्ही हे सहजपणे इंटिग्रेट करू शकतो। तर आपल्याकडे 2 आणि स्क्वेअर रूट y आहे म्हणजे 2y पॉवर अर्धा आणि नंतर ते प्लस 1 असतील आणि त्या एक्सपोनेंटने डिव्हाइड होतील म्हणून येथे ते 3 बाय 2 असतील तर 2 बाय 3 असतील आणि y3 बाय 2 हे या भागाचे इंटिग्रल आहे आणि हे मायनस करण्यासाठी टाइम मध्ये y आहे आणि ही लिमिट 1 ते 4 आहे। तर इथे आपल्याकडे 4 बाय 3 आहे आणि मग हे 4 स्क्वेअर रूट 2 आणि नंतर पॉवर 3 त्यामुळे 8 मिळतील आणि हे 1 मायनस म्हणजे खालची लिमिट आम्हाला ही मायनस 2 वरची लिमिट 4 मध्ये मिळेल आणि जेव्हा आपण y साठी येथे कमी लिमिट घालतो तेव्हा 1 असेल आणि ती 0 असेल म्हणून या प्रकरणात आमच्याकडे आहे आता 4 बाय 3 आणि हे 7 मायनस 2 आहे 4 म्हणजे 28 बाय 3 मायनस 2 ln 4 म्हणजे हे इंटिग्रल व्हॅल्यू आहे 28 बाय 3 मायनस 2 टाइम्स 4 म्हणजे इनकर्व्हज याने बाउंडेड क्षेत्र म्हणून आम्ही ही 3 उदाहरणे पाहिली आहेत जिथे आम्ही बाउंडेड असलेले क्षेत्रफळ कम्प्यूट केली आहे कर्व्हज किंवा कधीकधी लोन कर्व्हज किंवा 3 त्यामुळे या प्रकरणात ते 3 कर्व्हजनी जोडलेले होते आणि आपल्याकडे दुसरे ॲप्लिकेशन होता ज्यावर आपण वर आधीच चर्चा केली आहे सॉलिडचे व्हॉल्यूम म्हणून येथे डबल इंटिग्रल वापरून आम्हाला या छेडच्या खाली घनचे व्हॉल्यूम शोधायचे आहे x बरोबर आहे म्हणून आपल्याकडे हे छेड x सरफेसच्या इक्वल आहे या पॅराबोलाद्वारे व्यापलेल्या या क्षेत्रावर पुन्हा y च्या इक्वल 4 मायनस x स्क्वेअर आहे आणि x एकाच्या इक्वल आहे आणि x हे 2 च्या इक्वल म्हणून हे 3 आहेत पुन्हा कर्वज आणि x ॲक्सिस पुढे x ॲक्सिस आहे म्हणून आपल्याला प्रथम काय आहे ते पाहावे लागेल येथे डोमेनमध्ये क्षेत्र आहेत आणि नंतर आपल्याकडे फंक्शन सरफेस आहे छेड हे x y च्या इक्वल आहे म्हणून आम्हाला व्हॉल्यूम शोधायचा आहे या सरफेसच्या खाली आणि या व्यापलेल्या क्षेत्रामध्ये x y प्लेन यामध्ये आहे म्हणून आपल्याकडे पहिले आहे नेहमीप्रमाणे क्षेत्र स्केच करा म्हणजे आपल्याकडे पॅराबोला आहे आणि नंतर या 3 लाईन आहेत तर आपल्याकडे हा पॅराबोला आहे जो इतर दिशांकडे आहे आता y हे 4 मायनस x च्या इक्वल स्क्वेअर आहे म्हणून जेव्हा x 0 y 4 आहे त्यामुळे व्हर्टेक्स येथे आहे तर आपल्याकडे हे y आहे 4 मायनस च्या इक्वल आहे जे x स्क्वेअर आहे आपल्याकडे x हा एक पॅराबोला आहे ही लाईन x एकाच्या इक्वल आहे आणि आमच्याकडे लाईन आहे x हे 2 च्या इक्वल आहे तर ही लाईन येथे आहे आणि नंतर आपल्याकडे x अक्ष आहे म्हणून या 4 कर्वने बाउंडेड क्षेत्र हा आहे तर हे क्षेत्र आहे जो 4 कर्वने बाउंडेड आहे जरी हे y च्या बरोबरीचे आहे म्हणून x 2 च्या इक्वल आहे इथे भूमिका बजावत नाही त्याचे कारण हे आहे की या पॅराबोला आणि या लाईनच्या इंटरसेक्शनच्या तंतोतंत जात आहे म्हणून जरी आम्ही हे x काढले तरी 2 जोडलेले क्षेत्र इक्वल असेल म्हणून आता आपल्याला देखील मिळणे आवश्यक आहे हा पॉइंट येथे आहे जेणेकरून जेव्हा x 1 असेल तेव्हा ते अगदी स्पष्ट होईल म्हणून जेव्हा x 1 असेल तर y 3 असेल तर हे x असेल आणि नंतर y या पॉइंटवर 3 असेल या y च्या इक्वल 4 मायनस x स्क्वेअर आहे आणि हा पॉइंट येथे x 2 आहे आणि y 0 आहे तर आता आम्हाला फक्त लिमिट घालण्याची गरज आहे आणि फंक्शन x y असेल त्यामुळे हे आपोआप या x y च्या इंटिग्रेटसह डबल इंटिग्रल आम्हाला देईल सरफेसच्या खाली आणि त्यापेक्षा वर सॉलिडचा व्हॉल्यूम या y लिमिट येथे मिळवण्यासाठी x y प्लेन पुन्हा आपल्याकडे दोन्ही शक्यता आहेत ज्या आपण पहिल्या
x च्या दिशेने जाऊ शकतो किंवा आपण पहिल्यांदा y च्या दिशेने जाऊ शकतो तर नंतर x च्या दिशेने जाऊ आतील इंटिग्रल साठी आणि नंतर ही लाईन यापासून त्या पॉइंटकडे जाईल तर dx साठी आणि dy बाहेरचा एक इंटिग्रल असेल आता x y असेल कारण आपल्याला सॉलिड मिळणार आहे जर आपण हे पुन्हा एकदा x y च्या ऐवजी ठेवलेत तर आपल्याला मिळेल आकृतीमध्ये दाखवलेले या क्षेत्राचे क्षेत्रफळ म्हणून आता x च्या लिमिटसाठी आपण आता x वरून हलवत आहोत हे 1 च्या इक्वल आहे ही लाईन 1 च्या इक्वल आहे म्हणून नेहमी आपण x हे 1 याच्या इक्वल आहे येथून डोमेनमध्ये प्रवेश करत आहोत आणि बाहेर पडण्याचा पॉइंट हा पॅराबोला y आहे जो 4 मायनस x स्क्वेअरच्या इक्वल आहे किंवा तिथून आपल्याला हे मिळू शकते की हे y म्हणजे 4 मायनस x स्क्वेअरच्या इक्वल आहे म्हणून आपण लिहू शकतो की 4 मायनस y आणि स्क्वेअर रूट तर आतील एकासाठी आपण एकापासून x पुढे हलवत आहोत 4 मायनस y चे 2 स्क्वेअर रूट आणि y साठी बाहेरील करिता आम्ही येथून हलवत आहोत ही लाईन ते त्या लाईनचा अर्थ y म्हणजे 0 ते y म्हणजे 3 च्या इक्वल आहे म्हणून इंटिग्रल आहे ज्याचे आपण आता मूल्यांकन करू इच्छितो आणि ते आपल्याला देईल या सरफेसच्या खाली सॉलिड व्हॉल्यूम आहे z हे xy च्या इक्वल आहे जे इंटिग्रल आहे आणि हे इंटिग्रल आहे तर आता या इंटिग्रल चे मूल्यांकन करूया तर इथे हे होते आम्ही नुकतीच पाहिलेली लिमिट x आहे एकापासून हे स्क्वेअर रूट 4 मायनस आहे वय आणि वय 0 ते 3 आणि आम्हाला हे प्रथम x च्या संदर्भात इंटिग्रेट करायचे आहे म्हणून x च्या संदर्भात हे व्हॉल्यूम आपल्याला प्रथम इंटिग्रेट करावे लागेल म्हणजे याचा अर्थ असा होईल की x हे स्क्वेअर 2 असेल तर y आहे क्षमस्व हे y आणि 2 आहे आणि आपल्याकडे x स्क्वेअर आहे आणि या लिमिट 1 ते 4 मायनस आहे y आणि बाह्य इंटिग्रल y आहे तर हे 0 ते 3 आणि y बाय 2 आहे म्हणून येथे x स्क्वेअर आहे म्हणून हे 4 मायनस y आणि मायनस 1 dy जे 0 ते 3 असतील तर इथे हे 3 मायनस y आहे म्हणून 1 बाहेर 2 आहे आणि नंतर 3y मायनस y स्क्वेअर आहे इंटिग्रेट आणि dy म्हणून आपल्याकडे 3y आहेत 0 ते 3 पर्यंत मायनस y स्क्वेअर dy आणि इंटिग्रल ओव्हर y आणि हा वेक्टर अर्धा तेथे अर्धा इंटिग्रल 3y म्हणजे 3 बाय 2y स्क्वेअर आणि मायनस y घन 3 लिमिट 0 ते 3 आहे म्हणून 1 2 आणि मग ते t साठी वरचे आहेत येथे 3 खालचे तरीही 0 बनवतील तर 3 बाय 2 आणि हा y स्क्वेअर त्यामुळे येथे 9 मायनस 3 आहेत आणि नंतर 27 म्हणजे पुन्हा आणि 9 म्हणजे इथे 27 बाय 2 आणि नंतर मायनस 9 म्हणजे 1 बाय 2 आणि 27 बाय 2 आणि हे मायनस 9 आहे तर हे 18 आहे आणि मग आपल्याकडे आहे तेथे 27 म्हणजे आपल्याला 9 मिळतील आणि मग हे 4 ने होईल म्हणून आम्हाला या व्हॉल्यूमतील 9 बाय 4 व्हॅल्यू मिळेल जे सरफेसच्या खाली आहे y हे x y च्या बरोबरीचे आहे आणि वरील क्षेत्र च्या इक्वल आहे पॅराबोला आणि या 3 लाईन तर हे 9 बाय 4 असे इंटिग्रलचे उत्तर आहे म्हणून आम्ही आणखी ते पुढे जाऊया दुसऱ्या उदाहरणावर चर्चा करू जिथे पुन्हा आपण ज्या व्हॉल्यूमचा आधार आहे त्याच्या परिमाण कम्प्यूट करू x y प्लेनमध्ये आणि ते बाउंडेड आहे पॅराबोला म्हणजे हा पॅराबोला नाही म्हणून येथे कर्वजने बाउंडेड शोधा x x 1 y बरोबर x च्या इक्वल आहे आणि हे y शून्याच्या इक्वल आहे आणि y हे 8 च्या इक्वल आहे म्हणून या प्रकरणात पुन्हा आपल्याला हे कर्व काढणे आवश्यक आहे येथे आपल्याकडे 4 आहेत म्हणून त्यांच्यामध्ये 3 ओळी आहेत आणि नंतर हे x y 16 च्या इक्वल आहे आमच्याकडे आधीच्या आकृतीमध्ये समान प्रकारचे ग्राफ आहे त्यामुळे आता ही परिस्थिती आहे
आपल्याकडे हे x y 16 च्या इक्वल आहे आणि नंतर ही लाईन y आहे x च्या इक्वल आहे, आपल्याकडे y हे 0 च्या इक्वल आहे आणि आपल्याकडे x हे 8 च्या इक्वल आहे. तर हे 4 कर्व आहेत म्हणून पुन्हा मी फक्त उल्लेख करू म्हणजे हे y x च्या इक्वल आहे आणि आपल्याकडे x y हे 16 च्या इक्वल आहे आणि आपल्याकडे या प्रकरणात x हे 8 च्या इक्वल आहे आणि द्वारे व्यापलेले क्षेत्र 4 कर्व, त्यामुळे हे वेगळे क्षेत्र नाही तर हे क्षेत्र या 4 पैकी एक ते आणि तिसरे आणि 4, त्यामुळे याद्वारे बंद आमच्याकडे हे क्षेत्र तंतोतंत आहे. आणि आता आपण कम्प्यूट करू. या क्षेत्राच्या वर असलेल्या सॉलिडचे व्हॉल्यूम येथे आहेत आणि x y ने बाउंडेड च्या खाली 1 च्या इक्वल आहे, तर हा कोणाचा तळ आहे आणि येथे प्लेन z x y च्या इक्वल आहे, सरफेस z हे x च्या इक्वल आहे, म्हणून आमचे हे फंक्शन आहे. इंटिग्रेट करा आणि आता x होणार आहे. म्हणून पुन्हा आपल्याकडे अशी परिस्थिती आहे जी आपण करू शकतो. एकतर प्रथम y च्या दिशेनेच जाऊ किंवा आम्ही प्रथम x च्या दिशेने जाऊ, परंतु कोणत्याही परिस्थितीत आपल्याला डोमेन तोडणे आवश्यक आहे, कारण जरी आपण x च्या दिशेने प्रथम गेलो तरी या पॉइंटपर्यंत येथे आपली परिस्थिती वेगळी आहे. हे y कडून x च्या इक्वल जाते आणि x मधून बाहेर पडणे या इक्वल असते, किंवा जर त्याने प्रथम y च्या दिशेने सेट केले तर आपल्याकडे पुन्हा हे दोन क्षेत्रे आहेत. हा एक आहे जे y पासून प्रवेशापासून आहे, ते या कर्व 0 च्या इक्वल आहे. जे y द्वारे दिले जाते ते x च्या इक्वल आहे आणि नंतर 4 ते 8 पर्यंत आहे. आपल्याकडे हा वेगळा कर्व आहे, म्हणून हा येथे इंटरसेक्शन पॉइंट देखील महत्त्वाचे आहे. हे y हे x च्या इक्वल आहे आणि x y च्या इक्वल आहे 16 आणि y x च्या इक्वल आहेत, त्यामुळे यामधून आपल्याला x स्क्वेअर 16 मिळतील, म्हणजे x 4 आहे, म्हणजे हे नक्की x बरोबर 4 आहे आणि नैसर्गिकरित्या हे y च्या इक्वल आहे 4, म्हणजे हा पॉइंट येथे आहे. म्हणून आपण आता प्रथम y च्या दिशेने आणि नंतर x च्या दिशेने घेऊ शकतो. म्हणून आपल्याकडे आता दोन इंटिग्रल असणे आवश्यक आहे, म्हणून प्रथम y च्या दिशेने आणि नंतर x च्या दिशेने, म्हणून आणि इंटिग्रल आणि x वर जात आहे, तर y च्या दिशेने मात्र या पहिल्या क्षेत्रासाठी आहे, जो आहे हा त्रिकोण y0 वरून या कर्ववर जातो जो x आहे आणि नंतर y साठी आपण या पॉइंटपासून या पॉइंटकडे जाऊ, म्हणजे 0 ते 4 आहे. दुसरा 1 ते 4 ते 8 मात्र x ते 4 ते 8 पर्यंत व्हॅरी होईल आणि आता y साठी त्याचे पुन्हा तेच कर्व y येथे 0 च्या इक्वल आहे, पण आता तेथे x y हे 16 च्या इक्वल आहे, तर हे y x पेक्षा 0 ते 16 च्या इक्वल आहे आणि मग आपल्याकडे पुन्हा dy आणि dx आहे. म्हणून हे इंटिग्रल आपण कम्प्यूट करू जे येथे दिले आहे. तर पुन्हा हे एक सोपे आहे. प्रत्येक इंटिग्रल सर्वात सोपे आहे. पहिले एक 0 ते 4 आहे आणि नंतर y च्या संदर्भात x तसाच राहील आणि y च्या संदर्भात तुम्हाला तेथे x मिळेल, त्यामुळे आमच्याकडे dx आहे. इथे आमच्याकडे 4 ते 8 आहे आणि मग हे x आहे आणि पुन्हा y येथे, त्यामुळे वरची लिमिट आम्हाला देईल 16 बाय x मायनस हे 0 आहे, म्हणून dx हे दोन इंटिग्रल आहे. पहिला x हा स्क्वेअर आहे, तर आपल्याला x क्यूब 3 ने मिळेल आणि लिमिट 0 ते 4 आहे आणि मग इथे आपल्याकडे 16 आहे आणि नंतर x म्हणजे 8 मायनस 4 म्हणजे 4 मिळतील. तेथे इंटिग्रल व्हॅल्यू म्हणून येथे आहे 64 बाय 3 आणि प्लस 64 म्हणजे हे 60 आहे. 4 जर मी कॉमन घेतले तर 1 बाय 3 प्लस 1 आहे, तर 64 मध्ये 4 बाय 3 म्हणून 16 256 आणि 3 म्हणजे 250 60 बाय 3 म्हणजे या खाली सॉलिडचे व्हॉल्यूम प्लेन z हे x च्या इक्वल आहे आणि त्या क्षेत्राशी बाउंडेड x y हे 16 च्या इक्वल आणि y हे 6 च्या इक्वल आहे. y हे x च्या इक्वल आहे
आणि x हे 8 च्या इक्वल आहे, जेणेकरून एक व्हॅल्यू 256/3. आणि आता आजच्या लेक्चरचे शेवटचे उदाहरण आहे, म्हणून आम्हाला कम्प्यूट करायची आहे सॉलिडचे व्हॉल्यूम ज्याचा तळ पुन्हा x y प्लेन आहे, परंतु आता आपल्याकडे येथे पॅराबोला आहे y हे 4 मायनस x हे स्क्वेअरच्या इक्वल आहे. आपल्याकडे सरळ लाईन y3 x च्या इक्वल आणि वर आहे आमच्याकडे प्लेन z हे x प्लस 4 च्या इक्वल आहे. तर पुन्हा समान समस्या आहे, त्यामुळे इंटिग्रेट प्लस 4 होईल आणि या क्षेत्राची कम्प्यूट या y मायनस x पासून स्क्वेअर आणि y3 x च्या इक्वल केली जाईल. तर येथे लाईन आहेत म्हणून कर्व, त्यामुळे y3 x च्या इक्वल आहे. तर आपल्याकडे y हे 3x आणि हा पॅराबोलाच्या इक्वल आहे. y हे 4 मायनस x स्क्वेअरच्या इक्वल आहे. हे आपण पूर्वी देखील समान क्षेत्र पाहिले आहे. तर आता हा ते क्षेत्र आहे. आम्हाला व्हॉल्यूम मिळवायचा आहे. याच्या खाली z हे x प्लस 4 एक प्लेनच्या इक्वल आहे. तर यावर आपल्याला आता कम्प्यूट करणे आवश्यक आहे की हे इंटरसेक्शन कोठे आहे, म्हणून यासाठी आपण हे करू शकतो. आता आहे y हे 4 वजा x च्या इक्वल आहे आणि y3 x तेथे 3 1 ठेवले आणि नंतर 4 मायनस x स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याकडे x आहे स्क्वेअर प्लस 3 x मायनस 4 म्हणजे 0 किंवा x वजा 4 च्या इक्वल आहे, आणि म्हणजे x प्लस 4 आणि x मायनस 1 हे 0 च्या इक्वल आहे, म्हणून x 1 च्या इक्वल आणि x मायनस 4 च्या इक्वल आहे. म्हणून हे 2 पॉइंट आहेत, म्हणून येथे आहे x 1 च्या इक्वल आहे आणि त्या अनुषंगाने आपण y इक्वल 3x आहे यातून का मिळवू शकतो, आणि येथे आपल्याकडे x हे वजा 4 च्या इक्वल आहे, त्यामुळे या y शी अनुरूप -12 असेल आणि येथे y 3x म्हणजे 3 असेल, म्हणून हे पॉइंट आहेत. आणि आता आम्हाला इंटिग्रेट करायचे आहे, म्हणून आम्हाला इंटिग्रेटस लिहावे लागेल. आणि पुन्हा तो प्रश्न, आपण एकतर x च्या दिशेने किंवा y च्या दिशेने प्रथम इंटिग्रेट करू शकतो. तर प्रथम y च्या दिशेने इंटिग्रेट करू, कारण ते सोपे होईल, म्हणून y च्या दिशेने ते नेहमी जाते, हे या लाईनतून प्रवेश करते आणि या पॅराबोलातून बाहेर पडते, म्हणजे याचा अर्थ हे y आणि नंतर dx. तर y 3x वरून या पॅराबोलात जाते, y हे 4 मायनस x स्क्वेअरच्या इक्वल आहे आणि x ची लिमिट -4 ते हे x 1 च्या इक्वल असेल. तर ही इंटिग्रल आपल्याला कम्प्यूट करणे आवश्यक आहे आणि इंटिग्रल x प्लस 4 आणि प्लस असेल. आम्हाला होय आहे ते केवळ इंटिग्रल आहे, कारण आम्ही येथे संपूर्ण क्षेत्र व्यापला आहे. ही लाईन नेहमी याद्वारे प्रवेश करत आहे, लाईन, आणि त्या पॅराबोलातून बाहेर पडा आणि नंतर x साठी आम्ही -1 वजा 4 वर देखील घेतले. 1 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळविण्यासाठी फक्त साध्या इंटिग्रेट करणे आवश्यक आहे. तर या प्रकरणात डबल इंटिग्रलच्या टर्म्समध्ये हे व्हॉल्यूम आहे, जे आपण हे एक साधे इंटिग्रल करू शकतो आणि आम्ही इंटिग्रेट करू शकतो, आणि येथे कम्प्यूट केल्यानंतर व्हॅल्यू येत आहे 625/12. त्याची एक साधी इंटिग्रल व्यक्ती सहजपणे कम्प्यूट करू शकते. या डबल इंटिग्रल ॲप्लिकेशन्स आज आपण पाहिले आहे, प्रामुख्याने क्षेत्राची कम्प्युटेशन आणि व्हॉल्यूम कम्प्युटेशन. नंतरच्या लेक्चरमध्ये आम्ही दुसरा ॲप्लिकेशन देखील पाहू, जिथे आपण सरफेस एरिया कम्प्यूट देखील करू शकतो. म्हणून आता आम्ही फंक्शनच्या डोमेनच्या क्षेत्राची कम्प्यूट केली आहे आणि नंतर आपण डबल इंटिग्रल्स वापरून दिलेल्या सरफेस एरिया कम्प्यूट देखील करू शकतो. पण हा एक सरळ पुढे ॲप्लिकेशन होते, क्षेत्राचे कम्प्यूट आणि त्याचे कम्प्यूट. आज आपण ज्या व्हॉल्यूमला कव्हर करतो हे संदर्भ आहेत जे या लेक्चरच्या तयारीसाठी वापरले जातात. आणि तुमचे खूप आभार.